नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक तुम्हा सर्वांचं एस्ट मराठीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यात जास्त ज्याची उत्सुकता आहे तो बिग बॉस मराठी पर्व 6 लवकरच आपल्या भेटीला येत आहे. आता कंटेस्टंट कोण असणार आहे, घर कसं असणार आहे, घराची थीम कशी असणार आहे, या सगळ्याची सफर मी तुम्हाला करवणार आहे. तर हा आहे मेन दरवाजा. एवढा भव्य दिव्य आणि सुशोभित दरवाजा तुम्ही बघू शकता. सगळ्या स्पर्धकांची जी काय एंट्री असून आहे ती इथूनच होणार आहे. त्यामुळे नक्की कंटेस्टंट कोण असणार आहेत, काय असणार आहेत हे 11 जानेवारीला समजेलच, पण त्यांची एंट्री मात्र याच दरवाजातून होणार आहे. आता बिग बॉस म्हटलं की टास्क हे खेळले जाणार, पण यावेळी नक्कीच काहीतरी धमाल असणार आहे. मागच्या पर्वापेक्षा हा सीझन गाजणार एवढं मात्र नक्की आहे. आता हा सुंदर पूल तुम्ही बघू शकता. मागच्या वेळी इथे देखील काही टास्क खेळले गेले होते, त्यामुळे यंदा कोणते टास्क इथे खेळले जाणार हे 11 जानेवारीलाच कळेल. आता जे कंटेस्टंट असणार आहेत त्यांच्या फिटनेससाठी जिमची देखील व्यवस्था केलेली आहे. मागच्या पर्वातही आपण पाहिलं होतं आणि या पर्वात देखील आपण ही जिम बघू शकता. ट्रेडमिल, डंबेल्स असे अनेक उपकरणं आपल्याला इथं दिसत आहेत. त्यामुळे जे कोणी फिटनेस लवर असेल त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट ठरू शकते. बाकीच्या घरापेक्षा ना बाल्कनी खूप जास्त सुंदर असते, हे आपल्याला नेहमीच माहिती आहे. जिथं कंटेस्टंट जे टास्क खेळत नाहीत ते वरती उभे राहतात आणि टास्क खेळणारे खाली खेळत असतात. यावेळी बाल्कनीची देखील तीच खासियत आहे आणि एवढी सुंदर पद्धतीनं आहे की मला देखील असं वाटतंय की या घरात मी 100 दिवस तरी राहावं. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही निरखून बघितली तर प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वेगळं आहे आणि यंदाची थीमच तशी आहे. आणि त्याचमुळे आता तुम्हाला घेऊन आलोय सर्वांच्या आवडत्या ठिकाणी, म्हणजेच बिग बॉसच्या घरातील बाल्कनीत. आणि बाल्कनीच एवढी सुंदर आहे की तुम्ही बघू शकता इथे मोठ्या अक्षरात बिग बॉस असं लिहिलेलं आहे आणि त्यावरती ग्रीनरी केली आहे, जे लांबून खूप सुंदर दिसतं. असे बरेच कॅमेरे या घरामध्ये आणि बाल्कनीत देखील आहेत, जिथून बिग बॉस सर्वांवरती नजर ठेवणार आहेत आणि हा सुंदर व्ह्यू असा आपल्याला बाल्कनीतून बघायला मिळणार आहे. जसं तुम्हाला म्हणालो की इथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक खासियत आहे. आता हे जरी आर्टिफिशियल वाटत असलं तरी एवढं रिफ्रेशिंग वाटतं की इथे आल्यावर असं वाटतं की या निसर्गरम्य ठिकाणात अक्षरशः बसून जावं. पुढे तुम्ही हा सोफा बघू शकता. एवढा सुंदर सोफा आहे. हा अक्षरशः फुलांनी सजवलेला आहे. याच्यामध्ये फुलपाखरू आहे, प्राणी आहेत, पक्षी आहेत, छोटे छोटे कीटक आहेत. त्यामुळे यंदाची जी थीम आहे ही संपूर्ण जंगल थीम आहे आणि मला खात्री आहे की 100 दिवस झाल्यानंतर सुद्धा या घरातून जावंसं वाटणार नाही.